हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. सो मुंबई सिरीजमधला आपला हा पुढचा व्हिडिओ आहे आणि आज आपण जे काही करणार आहे ते मेजरली माझ्या बकेट लिस्टमधले गोष्टी आहेत. सो जी फर्स्ट गोष्ट आहे बिंग SRK फॅन. सो मी मराठा मंदिरला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे DD हिलचे बघायला आलेलो आहे आणि दॅट टू विथ माय वाईफ. कारण हा मूवी म्हणजे एक रोमॅन्टिकचं साईन म्हणू शकता आपण, बेस्ट रोमॅन्टिक मूवी. सो मी पर्पजली म्हटलं की आपल्या वाईफसोबत ही आयरॉनिक मोमेंट शेअर करू. सो स्टे ट्यून, तुम्हाला दाखवतो. सो फायनली आम्ही मराठा मंदिरला पोचलो होतो आणि खूप खुश होतो मी, कारण माझी एक बकेट लिस्ट पूर्ण होणार होती आणि ती पण शाहरुखच्या मूवीमुळे अजून जास्त खुशी होती. सो तिथे पोचल्यानंतर पूर्ण ओल्ड स्कूल वाईब येत होत्या. म्हणजे इवन तिकीट रेट्सही तुम्ही बघाल, 40 रुपये बाल्कनी आणि खाली 30 रुपये. सो ती ओव्हरऑल अगदी ओल्ड स्कूल वाईब होती तिथे. थिएटरचे ॲम्बियन्स पण अगदी तसाच. सो तुम्हाला मधून दाखवतो. हे थिएटर 1958 साली, म्हणजे ऑलमोस्ट आता 70 वर्षापेक्षा जास्त ओल्ड थिएटर आहे हे. आणि तुम्ही बघू शकतायत की तिथलं ते फर्निचर, ते पॅटर्न सगळं अगदी ओल्ड स्कूल आहे. सो ओव्हरऑल अगदी हिस्टॉरिक एक्सपिरियन्स तो मला वाटत होता त्या दिवशी. सो नाव आम्ही पूर्ण सेट आहोत DDLJ बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवतो. सो काजलची एंट्री, शाहरुखची एंट्री अगदी वेगळंच वाटत होतं आम्हाला, कारण ते ओल्ड पॅटर्नचे शाहरुख आणि काजल होते. आणि थिएटरमध्ये तुम्ही बघाल तर जवळपास 100पेक्षा जास्त लोक अवेलेबल होते. म्हणजे मला असं वाटलं होतं की अगदी 10-15च लोक असतील, पण आहे म्हणजे लोकांना अजूनही जुन्या गोष्टींची आवड, ओल्ड गोष्टींची आवड आहे आणि ती एन्जॉय करण्यासाठी लोक येतात. सो हे 1000 लोकांचं कॅपॅसिटी असलेलं मे बी तेव्हाचं भारतातलं एकमेव थिएटर असावं मराठा मंदिर, कारण 1958 सालची गोष्ट आहे ती. सो इथली एक गोष्ट सांगायची म्हणजे इथे पॉपकॉर्न आणि चिप्ससुद्धा खूप कमी रेटमध्ये होते, म्हणजे अगदी 20-20 रुपयात. सो तुम्ही हे लाईट्स, फर्निचर्स बघू शकतात. अगदी ते ओल्ड राजा महाराजांच्या घरासारखा फील येतोय तो. सो आम्ही दोघं तो मूवी खूप जास्त एन्जॉय करत होतो, कारण सॉंग्स आणि प्लस युरोपची शूटिंग सगळंच भारी होतं त्या मूवीमध्ये. आणि तो फायनली आयरोनिक सीन जो अगदी अमर झालेला आहे या मूवीचा. सो तुम्ही बघतायत की मूवी संपला आणि सगळे लोक जसेच्या तसे बसून होते तिथे, कारण सगळेच शाहरुख आणि काजलचे फॅन होते असं वाटलं मला. सो आमचा बघून झाला आहे आता मूवी आणि आम्ही दोघं शाहरुखचे फॅन असल्यामुळे आम्ही तो मूवी खूप एन्जॉय केला आणि मजाही आली. जरी तो मूवी खूप वेळा बघितलेला असला तरी थिएटरमध्ये बघायचा एक्सपिरियन्सच वेगळा होता. आता ऑलमोस्ट मोर दॅन 20 इयर्स झाले तो मूवी इथं आहे. तो खूप युनिक एक्सपिरियन्स आहे. खूप भारी वाटलं, मजा आली. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच.